नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करायचं आहे. आजचा व्हिडिओ हा राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे. चला तर आपण आपल्या व्हिडिओकडे बघूयात. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. राज्यातील शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आश्वासित प्रगती योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 2010च्या शासन निर्णयामध्ये बदल करून सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आश्वासित प्रगती योजना 12 वर्ष व 24 वर्षाच्या सेवेनंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांमधील एकाकी पदांना लागू होणार आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या 91व्या राज्य अधिवेशनामध्ये आश्वासित प्रगती योजनेचा प्रश्न हा मार्गी लावला जाईल असे आश्वासन दिले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या महामंडळाचे अधिवेशन सावंतवाडी येथे पार पडले होते. दरम्यान सोमवारी 11 मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खाजगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही योजना पूर्वलक्ष्य प्रभावाने लागू राहणार नाही, तसेच थकबाकी देय होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. 24 वर्षाच्या नियमित सेवेनंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ लागू करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच ही योजना 5 जुलै 2010च्या शासन निर्णयान्वये 12 वर्षे व 24 वर्षाच्या सेवेनंतर राज्य शासकीय कर्मचारी एकाकी पदांना लागू करण्यात आली. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली सुधारित आश्वासित प्रगती योजना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यासंदर्भात अनेक शिक्षकेतर कर्मचारी संघटना आग्रही होत्या. अखेर सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आश्वासित प्रगती योजनेला मंजुरी मिळाल्याने अनेक वर्षापासून मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाच्या लढ्यालाही यश आले आहे. सरकारच्या या निर्णयाने कर्मचाऱ्यांमधील दुजाभाव दूर झाला आहे. तसेच या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असमाधानाचे वातावरण सुद्धा असल्याचे दिसून येत आहे. सरकारच्या या निर्णयाबाबत अधिक माहिती हवी असल्यास कृपया आपण www.maharashtra.government.in या वेबसाईटवरून सदरील शासन निर्णय हा डाउनलोड करू शकता. धन्यवाद.